हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज आपण एक शॉर्ट व्हिडिओ बघणार आहेत. ते आहे अनबॉक्सिंग ऑफ इलाइट मिनी इलेक्ट्रिक चॉपर. सो मी हे अगारोच्या स्टोअर मधून घेतलेलं आहे. तर आज आपण ह्याच्यामध्ये बघूया की खरंच किती पॉवरफुल चॉपिंग होते. तर सो लेट्स डू द अनबॉक्सिंग. सो याची आपण अनबॉक्सिंग करायच्या अगोदर सांगते, यात कुठलंही पेड प्रमोशन नाही, हे ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. मला बऱ्याच महिन्यापासून हे घ्यायचं होतं आणि फायनली मी हे आणलेलं आहे गाईज. तर तुम्ही बघू शकता इकडे स्टार्टिंग मध्येच वॉरंटी स्कॅन करून आपण त्याची रजिस्ट्री मस्ट रजिस्टर विदिन 10 days फ्रॉम द डेट ऑफ परचेस. मी हे काल घेतलेलं आहे. तर हे 10 दिवसाच्या आत आपण ह्या QR ला स्कॅन करून हे प्रोडक्टला आपल्याला रजिस्टर करायला पाहिजे. सो आता मी अनबॉक्सिंग करत आहे. हे आहे मिनी इलेक्ट्रिक चॉपर. हे पॅकिंग सोबत आलेलं आहे आणि याच्यात एक कॉर्ड सुद्धा आहे, म्हणजे हे चार्जिंग वर चालणारा कॉर्ड दिसते. तर हे आहे मिनी इलेक्ट्रिक चॉपर. एवढी साईज आहे, आपल्या हाताच्या एवढी. हे बघा, एवढी साईज आहे त्याची. याच्यावरती पुन्हा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेले, डू नॉट लिव्ह ब्लेड ऑन द मोटर हेड अलोन, डू नॉट टच द ब्लेड विथ युअर हँड, डू नॉट वॉश द मोटर डायरेक्टली, प्लीज रीड द मॅन्युअल केअरफुली बिफोर युझिंग. सो ह्याच्यामध्ये मॅन्युअल त्यांनी दिलेलं आहे आणि युज करायच्या अगोदर पूर्ण मॅन्युअल तुम्ही रीड करा असं सांगितलंय. इथं चार्जिंग साठी एक पोर्ट दिलेला आहे, सी टाईप, जसं आपल्या मोबाईलचं चार्जर असते तसंच इकडे सी टाईप कॉर्ड कनेक्ट करून याला चार्ज करायचंय. इथे एक बटन आहे आणि डायरेक्टली ह्या मोटरला वॉश करायचं नाही सांगितलं, यात कुठलंही पाणी जायला नकोय. सो आपण ह्याला साईडला ठेवू. आणि मिनी चॉपर म्हटल्यावर याची स्पेस बघा एवढी आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 ते 2 कांदे आरामात कापू शकतो. एक बोल इतकी त्याची साईज आहे. हे आहे त्याची ब्लेडची अटॅचमेंट. त्याच्यावरती जाईल त्याचं कव्हर आणि त्याच्यावरती जाणार मोटर. ठीक आहे. सो मोटर आहे, कव्हर आहे आणि ब्लेड आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये ना, ह्याला मी पहिले बेसिक वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये बघूया चॉपिंग किती पॉवरफुल होती. आता नळाखाली याला मी बेसिक याची वॉशिंग करून घेते. ब्लेडला आपल्याला सांभाळून वॉश करायची, कारण त्याला चांगलीच धार आहे. आता याला धुवून घेतल्यावर छान मी टिश्यूनी क्लीन करून घेत आहे. पूर्ण पाणी यातलं आपण ड्राय करून घेऊया, म्हणजे युज करताना ओलं नको व्हायला. सो इथे मी एक मीडियम साइज ऑनियन घेतलेला आहे. आता ह्याची पहिले आपण देठ कट करून साल काढून घेऊया. युजली जर ब्लॅक कलरचं आपल्याला काही दिसलं ना याच्यामध्ये, तर ते फंगल ग्रोथ असते. तर आपण, म्हणजे मला सवय आहे वॉश करून घ्यायची. आणि चला, तर आपण त्याच्यामध्ये मीडियम साइज ऑनियन जे घेतलाय तो त्याच्यामध्ये ठेवूया. त्याचं झाकण वरून लावूया आणि त्यावरती मोटर प्लेस करूया. दिसते? ओके. सो हे बटन आहे, आपण याला स्टार्ट करून बघूया. तुम्ही बघू शकता अगदी बारीक झालेला आहे कांदा. विदिन नो टाइम हा कांदा एकदम चिरून बारीक झालेला आहे. वाव, सुपर. यामध्येच मी एक टोमॅटो सुद्धा ऍड करते. याचे सुद्धा आपण हे काढून घेऊया. टोमॅटो थोडा मोठा आहे म्हणून याला 4 पीसेस मध्ये कट करून बघूया. आता हा पूर्ण फुल झालेला आहे चॉपर. याचं झाकण इथे बसते का? एक पार्ट काढून घेऊ. ओके. सो 3 पार्ट आपण टोमॅटोचे ह्याच्यात टाकलेले आहे. यात तिची मोटर वरती सेट केलेले आहे आणि इकडे 3, 2, 1 गो. बघूया, कारण बाहेरून तर दिसत नाहीये चॉप झालंय की नाही. ओ नो. पुन्हा एकदा करून बघूया. ऍक्च्युली टोमॅटो मी स्लाइस मध्ये कट केले, सो ते ब्लेडच्या रेंज मध्ये येत नसतील आणि कांद्यामुळं. नाही तर आपण काय करू, टोमॅटो काढून घेऊया आणि त्याला सेपरेटच ब्लेंड करण्याचा प्रयत्न करू. चला, तर आता आपण पुन्हा फक्त टोमॅटो ब्लेंड करून पाहूया. बारीक चॉप करण्याचा प्रयत्न करूया. ऍक्च्युली याचे बारीक बारीक पीसेस झालेत, बट
हे मिनी चॉपर आहे, यामध्ये आपण म्हणजे एवढी एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत आपण की खरंच एक टमाटा किंवा एक कांदा ऍट अ टाइम ते होईल म्हणून. मी आता ओके, आता हे बसलंय त्याचं झाकण, त्यावरती पुन्हा आपण मोटर ठेवूया आणि त्याला चॉप करण्याचा प्रयत्न करू. गाईस, टोमॅटो काही एवढा व्यवस्थित चॉप होत नाहीये ज्या प्रकारे कांदा चॉप झालेला आहे, आणि ते थोडं अवघड जात आहे. आता तरी सुद्धा मी थोडा वेळ आणखी त्याला ग्राइंड करून बघते. मशीन चांगली स्ट्रॉंग आणि पॉवरफुल आहे, बट एवढ्या वेळात तर मी हाताने चिरून टाकेल टोमॅटो आणि माझं कामही होऊन जाईल. सो कांद्यासाठी चांगलं आहे, बट आय डोंट थिंक सो की ते टोमॅटो त्यामध्ये चांगल्या प्रकारे हे होईल. ऍज मेन्शन्ड हिअर, इथे त्यांनी दाखवलंय की तुम्ही कॅरट, बेल पेपर, गार्लिक, चिली. सो टोमॅटो तर याच्यापेक्षा सॉफ्टच आहे. ठीक आहे. आता आपण एक लास्ट ट्राय देऊया, बघूया. हे अशा प्रकारे कट झालेलं आहे, म्हणजे आहे चांगलं, बट डज नॉट मीट माय एक्सपेक्टेशन. ठीक आहे, अशा प्रकारे ते कट झालेलं आहे. सो गाईज, असा होता माझा रिव्ह्यू या मिनी चॉपर बद्दल, अगारो मिनी चॉपर बद्दल. ऑनियन चांगल्या प्रकारे ग्राइंड झाला, मोटरची स्पीड पण चांगली आहे गाईज. फक्त मी टोमॅटो बद्दल एवढी हॅपी नाहीये, बट स्टील इट्स अ गुड प्रोडक्ट. मी 10 पैकी याला 8 मार्क्स देऊ इच्छिल. आणि जर तुम्हाला हा प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही जवळच्या अगोरोच्या स्टोअरवरून हे प्रोडक्ट बाय करू शकता, किंवा अमेझॉनवर सुद्धा हे अवेलेबल आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. टिल देन, बाय बाय.